गेल्या काही दिवसांपासून शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार अशी चर्चा रंगल्याचं पाहायला मिळतं। अशातच आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी या मुद्द्यावर भाष्य केलंय। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्यासंदर्भात जाणीवपूर्वक बातम्या बऱ्याच दिवसांपासून पेरल्या जात आहेत, मात्र या केवळ अफवा आहेत असं विकास लवांडे यांनी म्हटलेलं आहे। जेव्हा अजित पवार आणि मित्रमंडळी प्रतिगामी विचाराच्या भाजपसोबत साथ सोडून महायुतीतून बाहेर पडली, तेव्हाच दोन्ही पक्ष एकत्र येण्याचा विचार होऊ शकतो असं त्यांनी म्हटलेलं आहे। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येतील किंवा एकत्र येऊ शकतात अशा पद्धतीच्या वारंवार प्रसार माध्यमांच्यातून कुणीतरी जाणीवपूर्वक बातम्या पेरत असतं। वास्तविक दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या संदर्भात किंवा चिन्हाच्या संदर्भात माननीय सुप्रीम कोर्टामध्ये केस सुरू आहे, न्यायप्रविष्ट आहे। जर दोन्ही पक्ष एकत्र यावं असं कोणाला वाटत असेल किंवा यावं अशा बातम्या कोणी पेरत असेल, त्यांना माझी नम्रपणाने सांगणं आहे, हे दोन्ही पक्ष एकत्र तेव्हाच येऊ शकतील जेव्हा अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीतून बाहेर पडेल, सत्तेतून बाहेर पडेल आणि प्रतिगामी भारतीय जनता पार्टीचं नातं तोडेल, तेव्हाच हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याचा विचार होऊ शकतो। परंतु तोपर्यंत ह्या सगळ्या अफवा आहेत, या एकत्र येण्याच्या कुठल्याही बातमीत तथ्य नाही। दोन्ही पवार तुमच्या कायम संपर्कात आहे, कॅमेऱ्या पुढे आहे, त्यांनाच विचारलं पाहिजे। पण आपल्याला काय वाटतं एकत्र येण्याच्या चर्चा आहेत, त्यात किती तथ्य? मला माहित नाही नेमकं काय त्यांचं हे आहे, मला आज तरी सांगता येणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।